तेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 3 रुपये तर डिझेलवरची एक्साईज पूर्णतः रद्द. व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात आणखी 20% वाढ. आता व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा 70%वर. कामगार सहभाग असलेल्या उद्योगांना प्राधान्यानं व्यावसायिक सिलेंडर पुरवठा. देशात लॉकडाऊन नाही, सरकारचा विचारही नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी स्पष्ट केलं. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. इस्रायलमध्ये सगळ्याच नागरिकांना सक्तीच्या लष्करी सेवेला मुदतवाढ देण्यावर विचार सुरू. पुरुषांना 32 महिने तर महिलांना 24 महिने सक्तीची सेवा. सावज शोधण्यासाठी खरातनं खास व्यवस्था बनवली होती. हॉट रीडिंग आणि कोल्ड रीडिंग करून शिकार हेरायचा. खरातची मोडस ऑपरेंडी माझाच्या हाती. मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी. शिवसेना नेत्यांचाही सुराज सुरू. दोन पोटच्या मुलींचा वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ. एकीचा मृत्यू, दुसरी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील बनपुरीमधली घटना. वर्ध्यातल्या आदिवासी पाड्यांवर शिक्षणाचे 3-13 आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजातला मुलगा 3 वर्षांपासून अंगणवाडीतच. दुसऱ्या शाळेतही प्रवेश नाही. अयोध्येत रामनवमीचा उत्साह शिगेला. प्रभू श्रीरामाच्या ललाटी सूर्याची किरणं. शेकडो रामभक्तांनी अद्भुत मुहूर्तावरचा अनुपम्य सोहळा पाहिला.